स्टॅच्यू ऑफ युनिटी खूपच छोटी वाढत होती, पण आता एक जादू झालेला आहे. हे बघा, इथून व्ह्यू. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथेच चाललो आता. फूट स्टेप्सच्या इथे नर्मदा रिव्हर आहे. पुढे बघा, पुढे बघ, उतरायचंय. आता आम्ही इथून वरती चाललो. ही आहे आमची दुसरी एस्केलेटर. माझ्या समोर आहे श्रेणिका उभी आहे. येडी मुलगी आहे, नानी हुशार. हा व्हिडिओ महत्वाचा. हा घे पहिला. हा डेअरिंग केली बघ त्यांनी. आईने पहिल्यांदा चढली याच्यावर. आई पहिल्यांदा याच्यावर चढली. नाही, पहिल्यांदा आली भरपूर वेळा ती. आली भरपूर, पण ती खूप घाबरते. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे चाललो. आम्ही टोटल 7 किंवा 8 एस्केलेटरवर गेलो असेल स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोचायला. 7 किंवा 8 म्हणजे फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मध्ये तिकीट काढल्यानंतर. खूप 7-8 एस्केलेटरवर गेलो आम्ही. आता एक लिफ्टवर पण गेलो. 2 लिफ्टवर गेले ना. 2 लिफ्टवर गेलो. ही आमची 8वी वाटते एस्केलेटर. आता अजून एक इथून वरती जायला. मला खूप आवडते एक्सिलेटर. एक्सिलेटर का? एक्सिलेटर काय असतं? एस्केलेटर असतं का? एस्केलेटर नाही. ही इथून वरती जायचा रस्ता आहे. ही नर्मदा रिव्हर आहे खाली. पूर्ण 490 डिग्री वरती करावं लागतं. खूप मोठी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. चलो, ही लास्ट एस्केलेटर. हिच्याने आता आम्ही जाऊ स्टॅच्यू ऑफ युनिटीला. असं वर खालून टाकू. स्टॅच्यू ऑफ युनिटी खूप म्हणजे खूप मोठी आहे. मी तर घाबरलो ॲक्सिडेंटसाठी. पुढे बघा. हे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे पाय. खूप मोठी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. दे ना आता.